की खाटू श्याम म्हणजे काय आहे, तर ह्याचा द्वापार युगाशी संबंध लागतो. राजस्थानच्या रस्त्यावरून आम्ही निघालेलो आहोत गुजरातच्या दिशेनं. आहे डाळ बाटी. ही डाळ आणि ही मध्ये मध्ये आहे ते बाटी बनवलेली ती कुस्करायची. हा मिरची वडा आहे, हा ब्रेड पकोडा आहे, हा राजस्थान स्पेशल मिरची वडा आहे जो की आम्हाला पर्सनली खूप आवडतो. लाल चटणी तिखट आहे. राहू आतमध्ये बसलाय. किल्ल्यासारखी दिसते. तिथे लिहिलेलं आहे सीमा समाप्त राजस्थान. आज प्रवासाचा 16वा दिवस आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. 16 दिवसाचं पर्यटन आज आम्ही अखेर सिरीज तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय शिवराय मित्रांनो. प्रवासाचा आजचा दिवस आहे 15वा आणि 15व्या दिवशी आम्ही नुसते प्रवासामध्ये आहोत. आपलं घर इथून 1000 किलोमीटरच्या अंतरावर आहे, बरोबर 1000 किलोमीटर. इथे आम्ही काल स्टे केला. तर 9:15 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा, पूर्ण धुक्यानं असं भरलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये नुसता प्रवास आहे, कुठल्याच ठिकाणाला आपल्याला भेट द्यायची नाही. 1000 किलोमीटरमध्ये आज 500 किलोमीटरचं अंतर कापायचं, उद्या 500 किलोमीटरचं अंतर कापून घरी जाण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी लवकरात लवकर निघण्याचा आम्ही उपाययोजना करत आहोत. हॉटेल सुस्थितीमधलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे ॲम्युनिटीज हॉटेल मालकाने आम्हाला दिल्यात. स्वच्छता वगैरे या सगळ्यांचे निकष पाळून हॉटेल सुसज्जित केलेलं दिसतंय. शेवटची तयारी, पॅकिंग. राहू घरातून काय एक वस्तू आणली असं नाही. अगदी मसाल्यांपासून वाटणापासून सगळं काय आणलं, पण एवढी फुल तयारी करून सुद्धा मला जे हवं होतं मनासारखं ते वापरता आलं नाही. वापरता खूप वेळेच्या अभावी, जागेच्या अभावी. जास्त मेहनत केलेली यावेळेस. फारशी माझी तयारी तेवढी नसते, फक्त आमच्या फॅमिली पुरती असते, पण यावेळेस बाकी सगळे पण होते. त्याच्यामुळे मी इतकं सामान घेतलं, अगदी मटकी बेसन भाजून पण घेतलं. कधीतरी आपण पिठलं भाकरी पिठलं आणि चपात्या बनवूया, गव्हाच्या पिठापासून मी सगळी तयारी केली. पण कुठेतरी हिरमोड झालेला आहे या गोष्टीचा, कारण ते लगेच इतकं मी वापरलंय. घेऊन आली वजन, तर ते वापरता नाही आलं. वापरता आलं असतं, पण इतरांचं म्हणणं होतं का लेट होतोय, आणि जर आपण 13 लोकांची गोष्टी करतोय खाण्यापिण्याच्या तर थोडाफार लेट होणार. तर तुम्ही हॉटेलमध्ये बसून नाश्ता करताय, तिथे वेळ जातोच आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ इथे रूमवरती दिला तर काही हरकत नाही, मॅनेज होतं. आम्हाला दोघांनाही अनुभव आहे, तर ह्या गोष्टी करून पण मॅनेज होतो, वेळ मॅनेज करता येतो. भले तुम्ही रूम 11ला सोडलात तरीही त्या गोष्टी पॉसिबल आहेत. बाहेरचं खाण्यापेक्षा जास्त तुम्ही जर घरचं खाताय आणि इतकी फुल तयारीत तुम्ही येताय, तर मग करायला काहीच हरकत नव्हतं. पण ठीक आहे, इट्स ओके. प्रत्येकाची मतं सारखी असू शकत नाही. तो आमच्या फॅमिलीचा लुकआउट आहे का शक्यतो मला मुलांना एक टाइम तरी ॲटलिस्ट नाश्ता तरी घरचा द्यावा असं वाटतो. पण मी शप्पथ सांगते, मला त्रास होतोय भरपूर ह्या गोष्टीचा मानसिक. का गव्हाच्या पिठापासून तर मी तव्यापासून तर लाटण्यापासून सगळ्या गोष्टी घेऊन आली. एवढी तयारी आपण त्याच्यामध्ये स्वतः वन डे पिकनिकसाठी पण नसेल का. म्हणजे लांबच्या प्रवासाला मी ही तयारी केली. अगदी भाजलेल्या शेंगा वेगळ्या, कच्च्या शेंगा वेगळ्या आणि शेंगदाण्याचं वाटण वेगळं, असे एका गोष्टीचे 3 प्रकार बनवून मी घरातून घेतले. टोटल मी 24 आवर्स काम करत होते निघताना. मित्रांनो नमस्कार. आजचा आमचा प्रवासाचा आहे 15वा दिवस, 3 जानेवारी 2026. कालच्या दिवसामध्ये आम्ही खाटू श्याम महाराजांचं दर्शन केलं. तर खाटू श्याम जर म्हटलं तर सध्या ट्रेंड चालू आहे, कारण जो तो उठून खाटू श्यामलाच पळतोय. तर हे देवस्थान काही माझ्या माहितीमध्ये नव्हतं, पण रिसेंटली असं ऐकायला खूप मिळतंय की आम्ही सर्व खाटू श्यामला चाललो, दर्शनाला चाललोय अशा पद्धतीनं. तर आमच्या मनामध्ये सुद्धा तशा पद्धतीचे क्रेज निर्माण झाले आणि ह्या प्रवासामध्ये आम्ही खाटू श्यामचं डेस्टिनेशन आमच्या आयटिनरी मध्ये ऍड केलं.
आणि काल तिकडे गेल्यानंतर नववर्षाच्या सर्वांना सुट्ट्या होत्या आणि त्यानिमित्तानं तशी गर्दी खूप होती. तरी दर्शनाला आमचं विदिन 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं. विदिन 15 मिनिट बाहेर पडलो. 15 मिनिटांमध्ये बाहेर पडलो, पण लाईन हा. मध्ये जो लागलो पार्किंग त्याच्यामध्ये लाईन. तासभर तर गेला समजा. हा. आणि बाहेर पडताना इतका क्राऊड होता की ते सगळं पार करताना आम्हाला अर्धा तास गेला. म्हणजे रश होती. खाटूश्यामची क्रेज आहे, ट्रेंड चालू आहे, हे मान्य करावं लागेल. 7 वर्षापूर्वी राजस्थान फिरायला आलेलो, त्यावेळेला आम्ही खाटूश्याम हे देवस्थान ऐकलंच नव्हतं. म्हणून या खेपेला आम्ही खाटूश्याम देवस्थानला, त्या ठिकाणाला भेट दिली, त्यांचं दर्शन घेतलं, आपल्या मनोकामना त्या देवाला सांगितल्या. आणि खाटूश्याम हे कोणत्या देवाचं प्रतिकात्मक रूप आहे हे तेव्हा पण माहिती नव्हतं. पण नंतर थोडं वाचन केल्यानंतर असं कळालं की खाटूश्याम म्हणजे काय आहे. तर ह्याचा द्वापार युगाशी संबंध लागतो. महाभारतामध्ये भीमाचा मुलगा घटोत्कच, म्हणजे भीमाचं लग्न हे हिडिंबा सोबत झालं. हिडिंबा आणि भीम यांचा पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरी. बर्बरी म्हणजेच खाटूश्याम. महाभारताचं युद्ध ज्या वेळेला पुकारलं गेलं त्या वेळेला त्याला सुद्धा वाटलं की या महाभारताच्या युद्धामध्ये रथी महारथी अनेक मोठमोठे योद्धे, इव्हन श्रीकृष्ण सुद्धा सहभागी होणार आहे, जरी त्याच्या हातामध्ये शस्त्र नसलं तरी. मग मी का नको? मग युद्धामध्ये जर सहभागी व्हायचं तर आपल्याकडे दिव्य शस्त्र अस्त्र असायला पाहिजे. पण ती दिव्य शस्त्र अस्त्र आपल्याकडे नाहीत. मग तो नवदुर्गांची उपासना करतो, तपश्चर्या करतो. घोर तपश्चर्या केल्यानंतर त्याला नवदुर्गा प्रसिद्ध होतात आणि मग त्याला तपश्चर्याच्या फलस्वरूप 3 बाण दिले जातात. ते 3 बाण अशा पद्धतीचे असतात की पहिला बाण जर तुम्ही मारला तर पहिल्या बाणानं जितके तुमचे सैनिक असतील ते मार्क केले जातील, दुसऱ्या याच्यामध्ये त्यांचा वध होईल आणि तिसऱ्या बाणामध्ये ते पूर्ण बेचिराख होतील. अशा पद्धतीचे 3 बाण त्याला मिळालेले आहेत. हे जेव्हा श्रीकृष्णाला कळतं त्यावेळेला श्रीकृष्ण त्या 3 बाणांची परीक्षा घेण्याचं ठरवतो. मग अर्जुनाला सोबत घेऊन श्रीकृष्ण बर्बरीच्या भेटीला येतो आणि सगळं विचारतो की बाबा हे तुला बाण कशा पद्धतीने प्राप्त झाले. मग बर्बरी जी का माहिती देतो, मग त्या माहितीच्या आधारावर श्रीकृष्ण त्याला सांगतो, मी ज्या झाडाच्या खाली उभा आहे तर मला तुझ्या त्या बाणांची परीक्षा घ्यायची, त्याची ताकद किती आहे ते पडताळून बघायचं आहे. म्हणून श्रीकृष्ण त्याला सांगतो की या झाडाची जितकी पानं आहेत त्या सगळ्या पानांना तू मार्क कर आणि या दिव्य शस्त्र आणि अस्त्रांचा प्रभाव किती आहे ते मला दाखव. श्रीकृष्ण अलगद गुपचूप एक पान तोडून त्याच्या पायाखाली दाबून ठेवतो आणि पहिला पान जेव्हा तो मारतो तेव्हा झाडावरचा प्रत्येक पान, प्रत्येक पत्ता मार्क केला जातो. आणि ज्या वेळेला दुसरा बाण मारण्याची वेळ येते त्या वेळेला बर्बरी श्रीकृष्णाला सांगतो की देवा श्रीकृष्णा, ह्या आता दुसऱ्या बाणानं जितकी पानं या झाडावरची होती, भले तो पान खाली पडलेला का असू दे, तो पान सुद्धा मार्क केला गेलाय आणि ही सगळी पानं बेचिराख होतील. मग श्रीकृष्णाला ते लक्षात येतं की जर माझ्या पायाखाली जर दाबलेलं जर पान सुद्धा जर मार्क केला गेलाय तर माझ्या पायाला सुद्धा इजा होऊ शकते. मग श्रीकृष्णाला कळतं की नाही, याने जर खरोखरच जर महाभारताच्या युद्धामध्ये सहभाग घेतला तर दुष्परिणाम का असू शकतात. कारण त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, त्याच्या आईला वचन दिलेलं असतं, ज्याचं पारडं हलकं होईल म्हणजे ज्याची बाजू पडती राहील मी त्याच्या बाजूने लढायला सज्ज होईल. म्हणजे जर महाभारतामध्ये पांडवांची बाजू कमजोर झाली तर बर्बरी पांडवांच्या बाजूने लढणार होता आणि जर कौरवांची बाजू जर पडती झाली तर तो कौरवांच्या बाजूने लढणार होता. श्रीकृष्णाला ही भीती होती की जर कौरवांचं जर पारडं जर हलकं झालं आणि कौरवांच्या बाजूने जर बर्बरी गेला तर महाभारताचं युद्ध हे पांडवांना निश्चितपणे हरवावं लागेल. म्हणून त्याला उपाय काय, तर श्रीकृष्ण त्याला सांगतो की तुझं मुंडकं जे आहे ते मला तू देऊन टाक. बर्बरीने त्याच्या आईला दिलेल्या वचनानुसार त्याला वागायचं असतं, महाभारताच्या युद्धामध्ये सहभागी व्हायचं असतं. आणि मग अशा पद्धतीने श्रीकृष्ण त्याच्याकडून वचन घेतो की तू या महाभारताच्या युद्धामध्ये सहभागी होशील नाही, असं मला वचन दे. ज्या वेळेला असं जाणवतं की तो कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला आपलं ब्रह्मांड स्वरूपाचं दर्शन घडवतो. ब्रह्मांड स्वरूपाचं दर्शन घडवल्यानंतर बर्बरीला असं समजतं की हा विष्णूचाच एक रूप आहे आणि देव सांगतोय म्हणून मला ते करावं लागेल. मग त्याच्यानंतर 2 पौराणिक कथा सांगितल्या जातात. पहिली म्हणजे अशी की श्रीकृष्णाने स्वतःच्या सुदर्शन चक्रानं 12 आऱ्यांचं आणि वज्रनाभीचं सुदर्शन चक्र त्याच्या मुंडक्याला छाटून देतं. दुसऱ्या कथेमध्ये असं सांगितलं जातं की बर्बरी स्वतःचं मुंडकं स्वतःच्या तलवारीनं छाटून श्रीकृष्णाच्या स्वाधीन करतो. अशा पद्धतीच्या म्हणजे पौराणिक कथा आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये किंवा द्वापर युगामध्ये श्रीकृष्णानं सर्वांना भरभरून दान दिलेलं आहे. पण श्रीकृष्णानं जर कोणाकडून दान घेतलं असेल तर तो होता बर्बरी. त्यामुळं बर्बरीची जी काही शेवटची इच्छा होती, बर्बरी बोलून दाखवतो की मला महाभारताचं युद्ध पाहायचं आहे. तर त्याचं जे शिर आहे म्हणजे त्याचं जे मुंडकं आहे ते मुंडकं कुरुक्षेत्राच्या एका उंच टेकडीवर श्रीकृष्ण त्याला स्थिर करतो आणि त्याच्यामध्ये संजीवनी त्याला प्राप्त करून देतो. ते मुंडकं, ते शिर जिवंत होतं आणि महाभारताचं संपूर्ण युद्ध ते पाहू शकतं. अशा पद्धतीनं
बरोबरीने स्वतःचं मुंडकं श्रीकृष्णाला दान दिल्यामुळं श्रीकृष्ण त्याला आशीर्वाद देतो की कलियुगामध्ये जो कोणी तुझ्या पूजा करेल तर त्यांची सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुला मी माझं नाव सुद्धा देतोय खाटू आणि मग श्याम. श्याम ही श्रीकृष्णाचं नाव आहे जे त्याला दिलेलं आहे. अशा पद्धतीने खाटू श्यामची एक पौराणिक कथा आहे. तोच हा खाटू श्याम ज्याने श्रीकृष्णाला दान दिलं स्वतःच्या शिराचं म्हणजे मुंडक्याचं. जय खाटू श्याम महाराज. जय खाटू श्याम. तर मित्रांनो, हे जे 15 दिवस आहेत ना, हे आमच्यासाठी म्हणजे खूप धकाधकीचे राहिले. कारण ड्रायव्हिंग करणं, सगळी ठिकाणं एक्सप्लोर करणं, देवदर्शन करायचं म्हटलं तर एक मंदिर करायचं, उदाहरणार्थ अयोध्या असेल किंवा काशी असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण एक दिवस पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे साईट सीइंग करायचे असेल तर त्याच्यासाठी एक दिवस पाहिजे. आम्हाला फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवता आले नाहीत, अशी परिस्थिती होती. तर आता परतीच्या प्रवासामध्ये आहोत आणि मधल्यामध्ये जर कधी संधी मिळत गेली घरी जाईपर्यंत किंवा घरी गेल्यानंतर तर ते व्हिडिओ किंवा ते फोटो आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, राजस्थानच्या रस्त्यावरून आम्ही निघालेलो आहोत गुजरातच्या दिशेनं. सकाळचे 11:30 जरी वाजले तरी वातावरण अतिशय धुंद असं आहे. धुंद यासाठी म्हणतोय की धुकं दाट आहे, वाहनं चालले आहेत, मर्यादित स्पीडमध्ये चाललेली आहेत आणि आता आम्हाला वेध लागलेले आहेत गुजरातचे आणि गुजरातचे पुढे आपल्या घरचे. पण एका दिवसामध्ये हा प्रवास नाही होणार. 1000 किलोमीटरचं अंतर एका दिवसात कापणं हे तितकंसं शक्य वाटत नाही आणि उचित देखील नाही. प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी आम्ही आरामात प्रवास करणार आहे. असा प्रवास दिसतोय असं वाटते की हा प्रवास संपूच नाही. इतकं वातावरण, काचेला जर हात लावला तर काच म्हणजे बर्फाची लादी जणू काही अशी भासते. तर प्रवास संपू नये असं वाटतंय, पण प्रवास संपवायला तर लागेल. कारण माणसाच्या आयुष्यातल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात दैनंदिन जीवनातल्या त्या सुद्धा करायच्या असतात. मुलांच्या शाळा आहेत, वेळेवर पोचलं पाहिजे, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळं आत्ता वेध आहेत गुजरात मार्गे मुंबईचे. राजस्थानचा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 आहे. आता याच्या पुढे थोड्या वेळामध्ये माउंट आबूचा फाटा येतोय, पण आम्ही माउंट आबू याच्या अगोदर एक्सप्लोर केलेलं आहे आणि आता जर करायचं म्हटलं तर तितकासा वेळ आता आपल्याकडे नाही आहे. त्यामुळं ही जी जर्नी आहे ही फक्त घरापर्यंतच्या प्रवासातच जाणार आहे. त्याच्यात आपण कुठलंही ठिकाण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कारण आपल्याकडे वेळेची खूप कमी आहे. मित्रांनो, दुपारचे 1 वाजलेले आहेत. आम्ही आहोत भीलवाडा राजसमंद टोल नाक्यावर आणि हा आहे भीलवाडा राजसमंद राष्ट्रीय महामार्ग. चांगल्या पद्धतीने प्रवास होतोय. वातावरणामध्ये गारवा आहे, मागून वाहनांची रेलचेल सुरू आहे आणि एक छोटासा आम्ही ब्रेक घेतलेला आहे. दाल बाटी आणि अनेक जिन्नस इथे लिहिलेले आहेत. याच्यामध्ये डाळ बाटी, ब्रेड पकोडा, इडली सांबर, वडापाव सगळं काही मिळतंय. म्हणून इकडे एक छोटासा ब्रेक आणि त्या ब्रेकचा आनंद घेताना हे आमचे कुटुंबीय काय घेतलं खायला? डाळ बाटी. याला म्हणतात डाळ बाटी. ही डाळ आणि ही मध्ये मध्ये आहे ते बाटी बनवलेली, ती कुस्करायची आणि प्याज, रेड चटनी. और ये अंकल है, इनका ये स्टॉल है और दाल बाटी बहुत टेस्टी है और रेट बहुत रिजनेबल है. तो यहाँ से अगर पास में है कोई भी तो यहाँ पे विजिट पक्का करना. अंकल आपका नाम बताइए. धर्मचंद पालीवाल. पालीवाल. आपके स्टॉल का नाम क्या है? भैरवनाथ फास्ट फूड. गुरुनाथ. भैरवनाथ. भैरवनाथ फास्ट फूड इनका नाम है स्टॉल का. तो यहाँ पे ना पक्का कुछ नाश्ता करके ही जाना. राजसमंद भीलवाडा हायवेवर हे त्यांचं एक छोटंसं स्टॉल आहे. स्टॉलमध्ये गाडीमध्ये जे काही आपण वडापावच्या गाड्या वगैरे आपण बघतो त्या पद्धतीचा स्टॉल साफसुथरा आहे, स्वच्छता आहे आणि त्यांच्या हाताला टेस्ट आहे. आमचे कुटुंबीय तर खातातच. आता प्रवासाचा आनंद घेत घेत पुढं जायचं आहे. पुढं जाण्याची घाई करायची नाही. मजा आली पाहिजे प्रवासाला. हा मिरची वडा आहे, हा ब्रेड पकोडा आहे, हा राजस्थान स्पेशल मिरची वडा आहे जो की आम्हाला पर्सनली खूप आवडतो.
म्हणून मी यांच्यासाठी मागवते कारण त्यांना खूप आवडतं. मी पहिला टेस्ट करते. वाव, चटणी खूप सुंदर आहे. टेस्ट आहे, खरोखर टेस्ट आहे. लाल चटणी तिखट आहे. रवा आतमध्ये बसलाय. रवा आरंडी करतो काहीतरी आणि गेम खेळतोय. ए प्रचंड असा महादेवाचा पुतळा. कुठला कलर वाटतंय? गोल्डन नाही, ब्राऊन ब्राउनिश कलर. ब्राउनिश कलर. ब्राऊन आणि गोल्ड मिक्स केले. खूप मोठा स्टॅच्यू आहे. खूप लांबूनच लक्ष वेधून घेतोय ड्रायव्हिंग करताना. जब से मिले नैना तुमसे मिले नैना तड़प तड़प दिल में तेरा जगे जगे नैना जब से मिले नैना तुमसे मिले नैना तड़प तड़प दिल में तेरा जगे जगे नैना. मुंबई 759 अहमदाबाद उदयपुर स्मार्ट सिटी. ये है टनल और हम जा रहे हैं राजस्थान राष्ट्रीय महामार्ग के ऊपर. बहुत मजा आ रहा है. राजस्थान मधले बोगदे सुद्धा बघताना मजा येते. जास्त मोठा नव्हता पण खूप छान बांधणी केलेली आहे. मित्रांनो, उदयपूर हायवे आपण पाहिलेला आहे. खूप नागमोड्या वळणांचा हायवे. या हायवेवरून मी पहिल्यांदा प्रवास करतोय. या अगोदर जेव्हा गेलेलो त्यावेळेला पाली मार्गे माउंट आबू वगैरे करत गेलेलो जैसलमेर. पण आता हा जो प्रवास आहे तो उदयपूर मार्गे अहमदाबाद आहे, अहमदाबाद मुंबई. आता राजस्थानची सीमा इथं समाप्त होते आणि आपण प्रवेश करतोय गुजरातमध्ये. आणि त्याचं हे प्रतिकात्मक रूप असं किल्ल्याचं असं स्वरूप असल्याने त्यांच्या शासनानं एक वास्तू बनवलेली आहे, किल्ल्यासारखी दिसते. तिथे लिहिलेलं आहे सीमा समाप्त राजस्थान. म्हणजेच आता राजस्थानची सीमा संपते आणि आपण गुजरात मार्गे घरी जाणार आहोत. आता अहमदाबाद पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पाहूयात किती वेळ लागतोय. नाही बघ, फ्रेश होतं. गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय शिवराय. मित्रांनो, आज प्रवासाचा 16वा दिवस आहे आणि आम्ही निघालो बडोद्यावरून घरी म्हणजे मुंबई, नवी मुंबई. एक 6 वर्षांपूर्वी इकडे आलेलो तेव्हा हा रस्ता आम्ही पाहिला नव्हता. म्हणजे बडोद्यावरून डायरेक्ट सुरतला सुपर एक्सप्रेस हायवे जो बनलाय त्याचा अनुभव आम्ही पहिल्यांदा घेतो. मुंबई पुणे या एक्सप्रेस हायवेला टक्कर देणारा असा रोड त्यांनी बनवलाय. स्पीड लिमिट जर म्हणाल तर 120 km/h इतका त्यांनी ठेवलेला आहे. पण आपण 90च्या स्पीडने चाललोय. तर हा प्रवास नक्कीच सुखकर असेल. सुरतपर्यंत पोहोचल्यानंतर सुरतपासून आपलं घर जे आहे ते 250 किलोमीटर आहे. 250 किलोमीटर अंतर कापायला आपल्याला 5 ते 7 तासाचा अवधी पुरेसा असतोय. पाहूयात किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. संध्याकाळ होईल, 7-8 तरी वाजतील अंदाजे. या रस्त्याचा काही आपल्याला अनुभव नाही, पहिल्यांदा अनुभव घेतोय. पण एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मुंबईवरून ज्या वेळेला गुजराती आणि राजस्थानी लोक निघतात अगदी दिल्लीपर्यंत जाण्यासाठी, त्यावेळेला रस्ता जर म्हणाल तर अप्रतिम असा बनवलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या लोकांनी त्याला खरोखरच सॅल्यूट. म्हणजेच त्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आपले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व नितीन गडकरीजी साहेब, यांना याचं सगळं श्रेय जाते असं म्हणालात तरी चालेल. कारण रस्ते बांधणी वगैरे ही त्यांच्याच अखत्यारीमध्ये येते. अप्रतिम असे रस्ते बनवलेत. तुम्ही मुंबईवरून निघा,
गुजरात, राजस्थान, अगदी उदयपूर, जयपूर पर्यंत तुम्ही दिल्ली पर्यंत बघण्याची गरज नाही, असे रस्ते टॉप बनवलेले आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला बऱ्याच दिवसापासून पाहत आलात आणि हा आमचा शेवटचा दिवस आहे. याच्यामध्ये कुठलंही डेस्टिनेशन एक्सप्लोअर केलं जाणार नाही, कारण आम्हाला आता ओढ लागलेली आहे घरची. त्यामुळे धन्यवाद, थँक्यू पुन्हा एकदा. मित्रांनो, आजचा 16व्या दिवसाचा अखेर करण्याची वेळ सरते शेवटी आलेलीच आहे. 16व्या दिवसाची जी आमची धार्मिक पर्यटनाची जी सहल होती ती आज संपली. संध्याकाळी 9 वाजता आम्ही घरी पोचलो, कार पार्किंग मध्ये लावली आणि एक वाटलं की आपण 16 दिवस व्हिडिओ बनवत होतो आणि एक अखेरचा सुद्धा व्हिडिओ बनवावा, की ही जी सिरीज होती ती काशी, अयोध्या, प्रयागराज, खाटू श्याम असे अनेक देवस्थानांना आपण भेट दिल्या. भारतातील 4 राज्य आपण पालथी घातली. महाराष्ट्रातून निघालो, MP, UP, राजस्थान, गुजरात आणि पुन्हा महाराष्ट्र, अशा पद्धतीचा प्रवास आपण केला. या प्रवासामध्ये खूप काही शिकायला मिळालं, देवदेवतांचे आशीर्वाद घेतले आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी खास यासाठी आहे की खाटू श्याम महाराजांचं दर्शन केलं, मनातली मनोकामना त्यांना सांगितली. असं म्हणतात की नवसाला पावणारा देव आहे आणि खरोखरच घरी येईपर्यंत काही गोष्टींचे चांगले रिझल्ट देखील आम्हाला आले. देवाची प्रचिती असते. सांगण्याचं तात्पर्य मला हे आहे की आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. 16 दिवसाचं पर्यटन आज आम्ही अखेर समाप्त केलं. गाडीची रनिंग जर म्हणाल तर हे पहा, तुम्हाला मी एक स्पीडोमीटर दाखवतो गाडीचा. हे बघा, 4159.2 किलोमीटर आपण चाललो. तर खरोखरच ही ग्रेट अचिव्हमेंट होती. सिरीज तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला आणि त्या पद्धतीने मी तिचं सादरीकरण सुद्धा तुम्हाला करणार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. जय शिवराय. ओम नमः शिवाय.